Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So students, आपण एक व्हिडिओ अपलोड केला फॉर्म्युला शीट प्लस PYQ 2023 ऑफ सॉलिड स्टेट आणि एक इमेन्स रिस्पॉन्स आला तुमच्याकडून. प्लस तुम्ही मला चॅट सेक्शन मध्ये खूप सारे कमेंट्स पण दिलेल्या आहेत व्हॉट नेक्स्ट या व्हिडिओवरती. आय हॅव वेंट थ्रू ऑल द कमेंट्स, मी वाचलेले आहेत, त्यातून मी काही सजेशन्स पण घेतलेले आहेत. काही मुलं इनऑर्गॅनिक बद्दल जास्त टेन्स्ड आहेत, सो तुमचं टेन्शन मी दूर करेन. आता जसं आपण सॉलिड स्टेट फिजिकल केमिस्ट्रीचा एक चॅप्टर घेतला, नेक्स्ट चॅप्टर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो की आज बघताय, त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा व्हिडिओ येईल, त्याच्यानंतर अप्लाइड केमिस्ट्रीचा एक व्हिडिओ होईल. सो या सिक्वेन्स मध्ये फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अप्लाइड अशा सिक्वेन्स मध्ये आपण तुमच्याकडे व्हिडिओज पाठवत राहणार आहे, जे तुम्हाला न चुकता पाहिजेत, न चुकता लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करायचं आहे. ठीक आहे. सो बघा, जेव्हा माझ्या डोक्यात आलं की आता नेक्स्ट आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरला घेऊया, या चॅप्टर मध्ये दोन वेज होते माझ्यासमोर. एक तर डायरेक्टली प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्यायचे, अदरवाइज या रिएक्शन या चॅप्टर मध्ये जेवढे काही रिएक्शन्स आहेत ते मी तुम्हाला शॉर्टली एक्सप्लेन करेन आणि मग त्याच्यावरती बेस्ड आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो वी आर गोइंग विथ पार्ट नंबर 2. तुम्हाला मी आधी रिएक्शन्स एक्सप्लेन करेन, त्याच्यानंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2023 पाहिजे. लेट्स स्टार्ट. पहिल्यांदा मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड आपल्याला बनवता आला पाहिजे. अल्काइल हॅलाइड्स आर जनरली रिप्रेझेंटेड ऍज RX. 3 रिएक्टंट आहेत ज्याच्यापासून आपण बनवू शकतो, जसे की फ्रॉम अल्कोहोल. आय कॅन प्रिपेअर अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय असतो? OH. सो हा OH जाऊन तो X येणार आहे फक्त. मग X देणारे सगळे रिएजंट्स तुम्ही पुट करू शकता, जसं की HX मध्ये X आहे, PX3 मध्ये X आहे, PX5 मध्ये X आहे. X म्हणजे काय? हॅलोजन. SOCl2 मध्ये हॅलोजन आहे, क्लोरीन. सो अल्कोहोलचा OH जाऊन आपल्याला X आणायचा आहे, तर अल्काइल हॅलाइड बनेल. तर X असणारे रिएजंट 4 आहेत आपल्याकडे, लर्न करा व्यवस्थित. HX, PX3, PX5, SOCl2. HX तर मी जनरल फॉर्म लिहिलेला आहे. HX म्हणजे कोण असणार आहे रे? येस, साहजिक आहे, HCl असेल किंवा HBr असेल किंवा HI असेल. मी HF लिहिलेला आहे का? नाही. आपण फ्लोरिनेशन HF सोबत करत नाही, एक्सप्लोजिव्ह रिएक्शन आहे. मग PX3 दिसतं इथे. PX3 म्हणजे काय असणार आहे? PCl3 असू शकतं, PBr3 असू शकतं किंवा PI3 असू शकतं. अगेन मी PF3 लिहिलंय का? नाही. फ्लोरिनेशनची रिएक्शन अल्कोहोल सोबत डायरेक्टली करायची नाही. PX5 मध्ये फक्त आणि फक्त कोण आहे? PCl5. बाकी कोणीच एक्झिस्टच करत नाही. ओनली PCl5 एक्झिस्ट. ओनली PCl5 एक्झिस्ट. अँड SOCl2 चं नाव आहे थायोनिल क्लोराइड. SOCl2 चं नाव काय आहे? थायोनिल क्लोराइड. याची रिएक्शन आपण डिटेलमध्ये बघूयाच, त्याआधी एकदा रीड करून घेऊ. जसं अल्कोहोल आहे तसं मी हायड्रोकार्बन्स पासून पण बनवू शकते अल्काइल हॅलाइड्स ना. मग हायड्रोकार्बन्स म्हणजे कोण? अल्केन्स पासून आणि अल्किन्स पासून. अल्केन्स मध्ये व्यवस्थित लक्ष द्या, हे मी पुढे जाऊन तुम्हाला विचारणार. अल्केन मध्ये X2 पुट करायला लागतो. X2 म्हणजे काय? Cl2, Br2, I2. मी परत फ्लोरीन वापरत नाहीये. Cl2, Br2, I2 जो डायरेक्टली प्युअर हॅलोजन पुट करायचा आहे. पण जर कधी अल्कीन आलं, अल्कीन, तर तुम्हाला अगेन HX पुट करायचंय. बऱ्यापैकी स्टुडंटना हेच माहिती नसतं. अल्केन मध्ये काय दिसणार आहे आपल्याला? X2. अल्कीनच्या मध्ये काय दिसणार आहे आपल्याला? HX. डन. नेक्स्ट आहे हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. 2 टाईपच्या असतात, स्वार्ट्स आणि फिंकल्स्टन. ते पण बघूया. मी नेहमी असं म्हणेन, F ला F मॅच करायचं नाही. F आहे ना F, त्याला F मॅच करायचं नाही. म्हणजे अल्काइल आयोडाइड प्रिपेअर करण्याची मेथड फिंकल्स्टन आहे आणि अल्काइल फ्लोराइड बनवण्याची मेथड स्वार्ट्स आहे. F ला F मॅच करायचं नाही. अल्काइल फ्लोराइड्स म्हणाले तर स्वार्ट्स, आयोडाइड्स म्हणाले तर फिंकल्स्टन. सो पहिल्यांदा फ्रॉम अल्कोहोल मध्ये जे तुम्हाला 4 रिएजंट सांगितले, मी HX, PX3, PX5, SOCl2.
मी रिॲक्शन इथेच लिहिणार आहे बघा. आपल्याला दिला जाईल अल्कोहोल. कोणतं अल्कोहोल घेऊया? इथेनॉल घेते समजा मी, CH3CH2OH. आणि ऍरो वरती फक्त HCl नाहीत लिहिणार ते. जर क्लोरिनेशन करायचंय तर HCl लिहायचंय, पण फक्त HCl नाही, कॅटलिस्ट लागतो आपल्याकडे. कॅटलिस्ट कोण आहे? अनहायड्रस ZnCl2. अँड मिक्सचर ऑफ concentrated HCl and anhydrous ZnCl2 is togetherly called as Lucas reagent. MCQ, togetherly called as Lucas reagent. मॅम अल्कोहोल मध्ये तुम्ही HX पुट करायला सांगितलं. येस, त्यात पण मला क्लोरीन वाला पाहिजे असेल तर HCl, पण तो डायरेक्टली रिएक्शन देत नाही, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट देतो. सो कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 टुगेदरली कॉल्ड ॲज ल्युकास रिएजंट. बेसिकली सीईटीच्या मुलांना मेकॅनिझम फार बेस्ड क्वेश्चन येणार नाहीये. सो तुम्ही काय करणार आहे रे, हा जो OH आहे तो रिप्लेस करायचा Cl ने. काय बनेल आता प्रोडक्ट सांगा? CH3CH2OH च्या जागी काय आलं? फक्त Cl. बाहेर काय पडलं असणार आहे? मॅम बाहेर OH गेलेला आहे, आणि OH कोणासोबत जाईल? त्या H सोबत वॉटर ऍज अ बाय प्रोडक्ट भेटेल. प्रायमरी अल्कोहोल आहे हा, चेक करा. प्रायमरी अल्कोहोल आहे हा, आणि प्रायमरी अल्कोहोल वरती कॅटलिस्ट 100% यूज करायचा. 2 डिग्री वरती कॅटलिस्ट यूज करावा लागेल तर करतात डिपेंडिंग अपॉन कंडिशन्स, पण 3 डिग्री वरती कॅटलिस्टची गरजच लागत नाही. म्हणजेच काय सांगतं हे, तर प्रायमरी अल्कोहोल्स आर लेस रिएक्टिव्ह देन सेकंडरी अल्कोहोल्स देन 3 डिग्री अल्कोहोल्स. किंवा बऱ्याचशाच मुलांना असं लक्षात ठेवायची सवय आहे, असं लिहिते, 3 डिग्री अल्कोहोल्स आर मोर रिएक्टिव्ह देन 2 डिग्री अल्कोहोल्स देन प्रायमरी अल्कोहोल. हे ओके? आता हे ओके? चलो, हे विचारू शकतात MCQ मध्ये. चला मग मॅम आम्हाला HBr यूज करायचा असेल तर HCl च्या ठिकाणी फक्त HBr येणार आहे का? तर कॅटलिस्ट पण चेंज होतोय बघा. NaBr, तुम्हाला HBr लिहायचंय ना, पण तुम्ही HBr डायरेक्टली नाही लिहायचा. काय लिहायचं? NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. रिएक्शन बघूया आपण. आणि तसंच जर तुम्हाला HI लिहायचंय तर तुम्ही HI नाही लिहिणार. काय लिहिणार? NaI प्लस कॉन्सन्ट्रेटेड H3PO4. ह्याच कॉलमला डिटेल मध्ये करण्यासाठी एक पेज मी ऍड केलं, फ्रॉम अल्कोहोल्स. फ्रॉम अल्कोहोल्स आपल्याला काय बनवायचंय? लक्ष द्या व्यवस्थित. अल्कोहोल पासून मला अल्काइल क्लोराइड बनवायचे. अल्कोहोल पासून अल्काइल क्लोराइड. सो मला प्रायमरी अल्कोहोल दिला जाऊ शकतो, CH3CH2OH. कोणती कॅटेगरी चालू आहे आपली? प्रायमरी अल्कोहोल. ऍरो वरती तुम्ही काय पुट करणार? डेफिनेटली अल्कोहोल मध्ये HX पुट करायचंय, आणि HX मध्ये पण पर्टिक्युलरली HCl. मॅम HCl ने तर डायरेक्ट रिएक्शन होत नाही, तर कॅटलिस्ट पुट करा अनहायड्रस ZnCl2. आणि मेकॅनिझम काय असते बघा, अल्कोहोलच्या ऑक्सिजन वरती जे 2 लोन पेर आहेत ते लोन पेर या H+ ला घेतात, आणि प्रोटोनेटेड अल्कोहोलचं फॉर्मेशन होतं. प्रोटोनेटेड अल्कोहोल या OH ला रिमूव्ह करतो, आणि रिमूव्ह करून CH3CH2 पॉझिटिव्ह म्हणजे कार्बोकॅटायन इंटरमिजिएट बनतोय. सो मी काय झालं हे शॉर्टली सांगते, तुम्हाला मेकॅनिझम यूज करायची गरज नाहीये. तुम्ही काय करणार आहे? डायरेक्टली OH ला बाहेर काढायचं. OH ला बाहेर काढलं की कार्बोकॅटायन बनवता येईल सगळ्यांना. OH बाहेर गेला तर CH3CH2 पॉझिटिव्ह. हा कार्बोकॅटायन 1 डिग्रीचा आहे का चेक करा. पॉझिटिव्ह चार्ज ज्या कार्बनवर आहे तो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. येस मॅम. सो हा 1 डिग्री कार्बोकॅटायन आहे, आणि काही केल्याने मला त्याला 2 डिग्रीचा बनवता येत नाही, तो तसाच राहणार आहे. ओके, मग तसाच राहणार आहे तर तुमचा जो Cl- आहे तो त्या कार्बोकॅटायन वरती अटॅच होतो, आणि प्रोडक्ट काय बनवणार तुम्ही? CH3CH2Cl. आणि बघताना काय वाटलं? OH गेला, डायरेक्टली Cl आला. समजलं? सो नेक्स्ट मॅम सेकंडरी आला असता तर काय असतं? CH3 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असे क्वेश्चनच नसतात खरं तर. तुमच्या म्हणजे आपल्या
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला क्लोरिनेशनच करायचंय. सो आपलं हे फिक्स आहे, क्लोरिनेशन करायचं असेल तर HCl पुट करायचं. इन प्रेझेन्स ऑफ 2 डिग्री असेल तरी कॅटलिस्ट यूज करावा लागतो अनहायड्रस ZnCl2. पण मॅमनी सांगितल्याप्रमाणे आधी OH जातो. OH गेल्यानंतर जे लिहिताय ते व्यवस्थित लिहा. बाकी सर्व मॉलिक्यूल ऍज इट इज CH3 बघा ऍज इट इज लिहिलं. पुढे लिहिणार आहे मी CH आणि त्याच्यावर येणार पॉझिटिव्ह चार्ज, कारण OH या 2 इलेक्ट्रॉन्सला घेऊन गेलाय. त्याच्यानंतर काय आलं CH3. OH ला काढणं ही डायरेक्टली ट्रिक आहे. OH ला काढून कार्बोकॅटायन बनवा. हा कार्बोकॅटायन किती डिग्रीचा आहे मॅम? हा कार्बोकॅटायन आहे 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे का? कारण हा स्टार्टिंगला मी हा 2 डिग्री अल्कोहोल घेतलाय का बघा. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो 2 कार्बन्सना डायरेक्टली अटॅच्ड आहे. सो कार्बोकॅटायन ज्या कार्बनवर आहे तो 2 कार्बन्सना डायरेक्टली अटॅच्ड आहे. 2 डिग्री आहे. पण 2 डिग्री मध्ये कोणती तरी शिफ्ट करून मी त्याला 3 डिग्रीचं करू शकते का? डेफिनेटली का नाही. बघा सिलेबस मध्ये आपल्याला हायड्राइड शिफ्ट मिथाइल शिफ्टचे फार क्वेश्चन्स नाही आहेत. मी तुम्हाला एकच क्वेश्चन देणार आहे हा. ठीक आहे, कार्बोकॅटायन जर इथल्या ऐवजी इथे असता तर तो 3 डिग्रीचा असता का बघा. मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला 2 पासून 3 डिग्रीचा बनवायचा. आणि ते बनवण्यासाठी मी करणार आहे एक शिफ्ट. कार्बोकॅटायनच्या बाजूच्या कार्बनला जाऊन पहिला विचारायचं तुझ्याकडे हायड्रोजन आहे का. हायड्रोजन नसेल तर PH म्हणजेच कोण फिनाइल आहे का. फिनाइल नसेल तर डायरेक्टली तुम्ही विचारा मिथाइल आहे का. CETच्या स्टुडंट्सना फक्त हायड्राइड आणि मिथाइल शिफ्ट वालेच क्वेश्चन असणार आहेत. हायड्राइड आणि मिथाइल शिफ्ट वालेच क्वेश्चन असणार आहेत. सो आपण थोडंसं नॅरो शिकूया. तुम्ही कार्बोकॅटायनच्या बाजूच्या कार्बनला जाऊन विचारायचं हायड्रोजन आहे का. हायड्रोजन आहे म्हटला तर डील करून घ्यायची. तू मला हायड्रोजन दे, मी तुला पॉझिटिव्ह चार्ज देतो, जेणेकरून तू 3 डिग्रीचा कार्बोकॅटायन बनशील. करा ते शिफ्टिंग, करा हे शिफ्टिंग. हायड्रोजन घ्या त्या पॉझिटिव्ह चार्ज कडे. काय बनेल इथे स्टार्ट सांगा एकदा. मॅम पहिला CH3 ऍज इट इज. दुसरा फक्त काय राहणार आहे आता C. दुसरा काय राहणार आहे फक्त आता C. इथपर्यंत क्लिअर झालं ना. चला आता खाली CH3 ऍज इट इज आहे, पण याने हायड्रोजन दिल्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. याने हायड्रोजन घेतल्यामुळे तो झाला CH2 आणि पुढे आहे CH3. आणि बघतो तर काय हा कार्बोकॅटायन 3 डिग्री कार्बोकॅटायन आहे. 3 डिग्री कार्बोकॅटायन बनला फ्रॉम 2 डिग्री कार्बोकॅटायन. त्यासाठी मला करायला लागेल H- शिफ्ट. म्हणजेच काय केलं आपण हायड्राइड शिफ्ट केलं. H- ची शिफ्ट करून घेतली. आणि आता जो तुमचा Cl- अटॅक करणार होता तो आता अटॅक करेल. एवढं सगळं झाल्यावरती मग फायनल प्रोडक्ट काय बनणार आहे आपला CH3 CH3. कोण येणार इथे क्लोरीन, पुढे CH2 आणि CH3. 2 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. तुम्ही IUPAC लिहून घ्या. जर तुम्हाला मी CETच फक्त नॉलेज द्यायचं ठरवलं तर टेक्स्टबुक मध्ये सगळे क्वेश्चन्स असे आहेत पहिल्या टाईप सारखे. OHचं जाणं आणि Clचं येणं क्लिअरली दिसतं. मग मुलं म्हणतात अरे सिंपल आहे, OH ला काढायचं आणि Cl ला लावायचं. मग असा क्वेश्चन आला की OH ला काढतात Cl ला लावतात. मग तुमचा आन्सर काय आलं असतं 2 क्लोरो 3 मिथाइल ब्युटेन. पण आपलं काय आलं 2 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. डिफरन्स का झाला? कारण मेकॅनिझम माहिती नव्हती. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अल्कोहोल शिकताय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे. अल्काइल हॅलाइड्सना बनवायचंय आपल्याला. अल्काइल हॅलाइड्सना बनवायचंय फ्रॉम अल्कोहोल. तर पहिला अल्कोहोल निघून जातो आणि त्याच्यापासून R+ म्हणजे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज कार्बोकॅटायन बनतो. हा कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट करू शकतो. रिअरेंजमेंट मे बी पॉसिबल. रिअरेंजमेंट RMBP म्हणजे रिअरेंजमेंट मे बी पॉसिबल. 1 डिग्रीचा 2 डिग्री होत असेल तर करा. 2 डिग्रीचा 3 डिग्री होत असेल तर करा. आणि करण्यासाठी कार्बोकॅटायनच्या बाजूच्या कार्बनला काय विचारायचं तुझ्याकडे हायड्रोजन आहे का.
नसेल तर विचारायचं मिथाईल आहे का, मग अख्ख्या मिथाईलला शिफ्ट करायचं. पण इथे हायड्रोजन होता म्हणून मी हायड्रोजन शिफ्ट केला. हायड्रोजन नसता समजा इथे कोणतरी CH3 असतं तर काही दिक्कत नाही, मी CH3 अख्खा शिफ्ट केला असता आणि पॉझिटिव्ह चार्ज इकडे आणला असता आणि मग अटॅक केला असता. समजलं? आता 3 डिग्री वरती मी काही एक्सप्लेन करत बसणार नाही. ही झाली मेकॅनिझम आणि या वे मध्ये तुम्हाला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. हायड्राइड शिफ्टच विचारतील मॅक्सिमम, पण तुम्हाला तेही माहिती आहे हायड्रोजन नसेल तर विचारायचंय CH3 आहे का, हायड्रोजन नसता CH3 असता CH3 ला शिफ्ट पॉझिटिव्ह इकडे. आन्सर सेम वे मध्ये येणार. ठीक आहे. आणि 3 डिग्री साठी एवढंच सांगेन, CH3 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 आणि OH समजा हा. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॅटलिस्ट पुट करायची गरज नाही. HCl नो कॅटलिस्ट, तरीही रिॲक्शन होणार आहे. तुम्ही मेकॅनिझमने जरी गेलात तरी तुम्हाला प्रोडक्ट काय असेल, कारण पहिला OH जाणार, OH जाऊन 3 डिग्रीचा कार्बोकॅटायन बनणार हा वाला. त्या 3 डिग्री पासून अजून काय मोठा करणार आहे का, 3 पेक्षा मोठा अरे काहीच नसणार आहे, 3 डिग्रीच असणार ना. सो शिफ्टची काही गरज नाहीये. 3 डिग्री आला की त्याच ठिकाणी कोण येणार आहे, Cl. टर्ड ब्युटिल अल्कोहोलचा आपण टर्ड ब्युटिल क्लोराईड केला. समजलं? आता एवढंच झालं. फ्रॉम अल्कोहोल ते पण युझिंग HX. युझिंग HX मध्ये आता काय एक्सप्लेन केलं, फक्त HCl टाकताना प्रायमरी मध्ये कॅटलिस्ट, सेकंडरी मध्ये कॅटलिस्ट, 3 डिग्री मध्ये नो कॅटलिस्ट. ठीक आहे. आता हे सर्व तुम्हाला सेम करायचंय, फक्त जेव्हा तुम्हाला अल्कोहोलचा हा फर्स्ट पार्ट क्लिअर झाला असेल, मेकॅनिझम सगळीकडे सेम असणार आहे. जेव्हा जेव्हा अल्कोहोल तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, आता क्लोरीन झालं, समजा ब्रोमीन मध्ये करणार आहे तर ऍरो वरती HBr नाही लिहायचं. काय लिहिलं जातं ऍरो वरती, NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आणि तुमची बत्ती तिथे, ट्यूबलाइट तिथे पेटली पाहिजे की H2SO4 ऍसिड आहे. ऍसिड असेल तर काय देईल तो H, आणि NaBr मधून काय येणार आहे Br. याचाच अर्थ काय दिलाय HBr. मेकॅनिझम सेम. OH ला रिमूव्ह करायचं, कार्बोकॅटायन बनवायचा, रिअरेंज होतोय का बघायचं आणि मग Br चा अटॅक करायचा. बट HBr इन C2 प्रिपेअर केला जातो. काय म्हणायचं याला, इन C2 प्रिपेअर केला जातो. डायरेक्टली HBr लिहून देत नाहीत बाळांनो. काय लिहिणार आहेत ते, NaBr इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. क्लिअर आहे. आणि त्यातलाच थर्ड पार्ट जो असणार आहे, थर्ड पार्ट अगेन आपण घेतला अल्कोहोल आणि क्लोरीन झाला, ब्रोमीन झाला आणि तुम्हाला बनवायचे समजा आयोडीन. तर अगेन याच्या ऍरो वरती फार रेअरली तुम्हाला HI दिसेल, त्याच्या ऐवजी काय लिहितात ते सोडियम आयोडाइड प्लस H3PO4. ठीक आहे. सोडियम आयोडाइड प्लस H3PO4 दाखवते मी, लिहून घेतलेलं आहे ते. NaI सोडियम आयोडाइड प्लस कॉन्सन्ट्रेटेड H3PO4. परत सेम लॉजिक, हा ऍसिड आहे ना तर काय देईल H, आणि NaI मधला काय आला असणार HI. बनलाय का. पण HI असं डायरेक्टली फार रेअरली लिहून देतात. लिहिणार काय ते NaI प्लस H3PO4. तितकं लॉजिक तर तुम्ही इन C2 चं लावूच शकता. आणि एकदा ते लावलं की OH ला काढायचं, कार्बोकॅटायन बनवायचा, रिअरेंज होतोय का बघायचं आणि मगच प्रोडक्ट बनवायचा. क्लिअर आहे सगळ्यांना ही गोष्ट? क्लिअर आहे. हा पार्ट झाला आता आपला. चल नेक्स्ट मी जातीये PX3 कडे. त्याच्या आधी टेक्स्टबुक रीड करा. छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला टेक्स्टबुकच सांगेन. ल्युकास रिएजंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 ज्या रिॲक्शन मध्ये यूज केलाय त्या रिॲक्शनला म्हणतात ग्रूव्स प्रोसेस. त्या रिॲक्शनला काय म्हणतात, ग्रूव्स प्रोसेस. आता जाऊया PX3. आणि आता एकदम खुश राहायचं. या 3 ज्या रिॲक्शन्स आहेत PX3, PX5, SOCl2, नो रिअरेंजमेंट. नो रिअरेंजमेंट म्हणजेच काय मॅम, इथे मेकॅनिझम करायची नाही बाळांनो. म्हणजे जर मी तुम्हाला दिलं असेल ना की CH3 CH2 CH3 ब्रांचिंग देऊ दे, CH3 काही देऊ दे, तुम्हाला फक्त अल्कोहोल आहे का चेक करायचंय. आहे का अल्कोहोल, व्हेरी नाईस.
अल्कोहोल वरती मी समजा तुम्हाला लिहून दिलं PCl3, तर तुम्ही खुश व्हायचं. का खुश व्हायचं? कारण OH जाणार आहे आणि त्या ठिकाणी डायरेक्टली Cl अटॅच होणार आहे. हा पार्ट ऍज इट इज सर्व मी लिहून घेते. CH3 CH2 CH वरती CH3 समोर CH खाली परत CH3 आणि जिथे OH आहे तिथे डायरेक्टली Cl. असं मॅम आम्ही कधी कधी करू शकतो. तुमच्या डायरेक्ट एरो वरती PCl3 लिहिलेलं असू दे किंवा डायरेक्ट एरो वरती PCl5 लिहिलं असू दे किंवा डायरेक्ट एरो वरती SOCl2 म्हणजे त्याचं नाव काय शिकवलेलं थायोनिल क्लोराईड लिहिलं असेल. हे तिन्ही रिएजंट येऊ देत, तुम्हाला घाबरायची गरज नाही, मेकॅनिझम करायची गरज नाही. जे शिकवलंय OH काढायचं त्याच ठिकाणी तिथेच हॅलोजन लावायचा. मग मॅम आता एकच लास्टला सांगा फक्त, जर एरो वरती असं लिहिलं असेल रेड फॉस्फरस प्लस Br2, हे तर इन सिटू प्रिपरेशन झालं. रेड फॉस्फरस प्लस Br2 म्हणताय म्हणजे रेड फॉस्फरस P आणि ब्रोमीन PBr3 आहे. PBr3 तर ह्या कॅटेगरीत गेला ना. PCl3 PBr3 PI3. PCl3 ऍज इट इज एक्झिस्ट करतो, पण बघा मला PBr3 पाहिजे असेल तर मला प्रिपेअर करायला लागतो इन सिटू रेड फॉस्फरस प्लस Br2. आणि जर PI3 लिहायचं असेल तरी इन सिटू लिहितात रेड फॉस्फरस प्लस I2. सो इन सिटू प्रिपरेशन आता माहित पाहिजे तुम्हाला. रेड फॉस्फरस प्लस Br2 म्हणजे PBr3, रेड फॉस्फरस I2 म्हणजे PI3. मग हे PX3च्या कॅटेगरीमध्ये गेले म्हणजेच नो रिअरेंजमेंट, म्हणजेच खुशी. OH जिथे आहे ते काढायचं आणि त्या ठिकाणी काय लावून टाकायचं डायरेक्टली हॅलोजन. म्हणजे आता मी काय करणार, CH3 CH2 CH वरती CH3 खाली CH3, क्लोरीन नका लावू, फक्त PBr3 आहे तर ब्रोमीन लावा त्या केसमध्ये. समजतं का? व्हेरी नाईस. मग मला सांगा, जेव्हा जेव्हा मी थायोनिल क्लोराईड बनवेन, हाच PCl5 ला पण हाच प्रोडक्ट आला असेल ना वरचा, थायोनिल क्लोराईडला पण तोच क्लोरीन आहे, फक्त SOCl2 मधून सल्फर डायऑक्साइड आणि कोणता गॅस बाहेर पडणार आहे, HCl गॅस. ठीक आहे. थायोनिल क्लोराईडचे बाय प्रोडक्ट विचारतात सल्फर डायऑक्साइड आणि HCl. As both are gases, they goes out of the beaker and extra separation methods are not required. So थायोनिल क्लोराईड पासून यालाच म्हणतो आपण बेस्ट मेथड आहे ही, बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल क्लोराईड. पर्टिक्युलरली अल्काइल क्लोराईड बनवायचं असेल तर तुम्ही कोणती मेथड यूज करा, SOCl2 कॉल्ड ॲज डार्झन्स मेथड, कॉल्ड ॲज डार्झन्स मेथड. आता हा चार्ट कम्प्लिटली झाला अँड सरप्राइझिंगली आता आपण फक्त अल्कोहोल डिस्कस केलं. थोडंसं हे रफ करते म्हणजे आयडिया येईल. आपण फक्त अल्कोहोल्स कव्हर केला. अल्कोहोल्स मध्येच आपण HX पुट करत होतो, PX3 PX5 SOCl2 हे जे बाकीचे 3 आहेत, हे 3 याला रिअरेंजमेंट लागत नाही. याला रिअरेंजमेंट लागत नाही म्हणजे तुम्ही खुश व्हायचं, मेकॅनिझमने जायची गरज नाहीये. पण HX जिथे जिथे वापरताय OH ला रिमूव्ह करायचं, लिहिते मी इथे OH ला रिमूव्ह करायचं, काय बनतं त्याच्यानंतर कार्बोकॅटायन. आणि कार्बोकॅटायन आला तर RMBP. रिअरेंजमेंट मे बी पॉसिबल म्हणजेच मेकॅनिझम करायची, मेकॅनिझम करायची. हा पार्ट मध्ये तुम्हाला एक ग्रुव्स नाव सांगितलं ज्याच्यामध्ये ल्युकास रिएजंट वापरलाय, एक डार्झन्स मेथड सांगितलं. डार्झन मेथडला बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड्स असं म्हणतात, कारण त्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत सल्फर डायऑक्साइड अँड HCl दॅट आर गॅसेस अँड गोज आउट इझिली. आता आपण जाणार आहे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स म्हणजे कोण असणार आहेत, अल्केन्स आणि अल्किन्स. हा पार्ट नोट करा व्यवस्थितपणे, मी थांबते, स्क्रीनशॉट घ्यावं. तर या पार्ट मध्ये हायड्राइड शिफ्ट मी सांगितलेलं आहे, मिथाइल शिफ्ट तुम्हाला स्वतःला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता. प्रायमरी असेल तर कॅटलिस्ट यूज करायचा, सेकंडरी साठी करायचा, 3 डिग्री साठी कॅटलिस्टची गरज नाही. ल्युकास रिएजंट हा कॅटलिस्ट आहे.
हे जे आहे NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा काही कॅटलिस्ट नाही आहे, तो इन सिटू प्रिपरेशन आहे. सो प्रायमरी सेकंडरी टर्शरी हा पार्ट तिथे असलाच पाहिजे, NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आणि सेम प्रायमरी सेकंडरी टर्शरी NaI प्लस H3PO4 हा पार्ट असलाच पाहिजे. हे दोन इन सिटू प्रिपरेशन आहेत, पण जो HCl साठी सांगितला हा कॅटलिस्ट आहे, कॅटलिस्ट आहे. ओके, नेक्स्ट. आता आपल्याला जायचं होतं फ्रॉम हायड्रोकार्बन्स, त्याच्यामध्ये पण अल्केन्स. आधीच सांगून ठेवते, नॉट गुड मेथड, नॉट गुड मेथड. ठीक आहे, का नॉट गुड मेथड आहे, तर आपल्याला दिलाय अल्केन. आणि आता मला सांगा अल्केन मध्ये काय पुट करायचं असतं. मॅम X2 तुम्ही लिहून दिलाय मॅम, अल्केन प्लस X2. X2 म्हणजे काय, F2 टाकू मग की F2 नको, फ्लोरिनेशन एक्सप्लोजिव्ह आहे, करायचं नाही. मग काय करूया, क्लोरिनेशन करा मॅम. क्लोरिनेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचंय आपल्याला, UV लाईट, सनलाइट. ओके, सो डिफ्यूज लाईट काय लिहितात, HNu. HNu म्हणजे लाईटचा सोर्स आहे. इथे होतं सबस्टिट्यूशन रिॲक्शन, आणि ते पण कोणतं, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. सीईटीच्या स्टुडंट्सना याचं मेकॅनिझम वगैरे काही नाहीये, फक्त एवढंच शिकवलं जातं. अल्केनचा H बाहेर जातो, काय बनेल CH3, आणि एक हॅलोजन आत येतो, काय बनेल CH3Cl. याचं नाव काय आहे, CH3 म्हणजे मिथाइल, क्लोरीनला कॉमन नेम क्लोराइड, मिथाइल क्लोराइड. पण ही रिॲक्शन एकदम फास्ट रॅपिडली होत जाते. म्हणजेच काय झालं, परत लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जर आपण क्लोरीन ऍड केलं, हा क्लोरीन जो दिलेला आहे ना इथे, मी ह्याच्याच ब्रॅकेटमध्ये एक्सेस लिहून टाकते, ह्याच्याच ब्रॅकेटमध्ये काय लिहून टाकते, एक्सेस. सो अल्केन वरती एक्सेस क्लोरीन आपण ऍड केलं. सो मला परत परत लिहायची गरज नाहीये. आता काय होणार आहे रे, एक हायड्रोजन जाणार आणि एक हॅलोजन येणार. एक ऑलरेडी होता, अजून एक आला. परत काय होणार, अजून एक हायड्रोजन जाणार, अजून एक हॅलोजन येणार. सगळे हायड्रोजन गेले की चारीच्या चारी कोण आले, क्लोरीन आले. प्रत्येक स्टेप मध्ये मी एक हायड्रोजन कमी केला आणि त्या ठिकाणी हॅलोजन ऍड केलं. बघा बरं, CH4 4 हायड्रोजन, CH3 एक हायड्रोजन कमी, CH2 एक हायड्रोजन कमी, CH एक हायड्रोजन कमी, आणि फक्त C. सगळे हायड्रोजन गेले. त्या बदल्यात एक क्लोरीन ऍड, दोन क्लोरीन ऍड, तीन क्लोरीन ऍड, चारीच्या चारी क्लोरीन ऍड. याचे कॉमन नेम विचारतात आपल्याला. याच्यामध्ये याला म्हणतात मिथिलीन डायक्लोराइड, असंही नाव आहे याचं. CH2 ला काय म्हणतात, मिथिलीन क्लोराइड पण म्हटलं जातं कधी कधी. डाय हा शब्द नाही वापरत, कारण मिथिलीन म्हणजे CH2 म्हणजे पक्का दोन क्लोरीन असणारच आहे. ठीक आहे, किंवा डायक्लोरोमिथेन हे नाव सगळ्यांना माहिती असतं, डायक्लोरोमिथेन. हा कोण आहे, क्लोरोफॉर्म, CHCl3 क्लोरोफॉर्म एनेस्थेटिक एजंट. आणि हा कोण आहे, कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड. CCl4 एक सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो, आणि CHCl3 हा एनेस्थेटिक एजंट, भूल देण्यासाठी क्लोरोफॉर्म वापरला जातो. मेकॅनिझम मध्ये कोण बनणार आहे विचारलं तर फ्री रॅडिकल्स बनणार आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतं, लाईटच्या प्रेझेन्स मध्ये होतं. प्रोडक्ट कोण आहे, इट इज मिक्सचर ऑफ अल्काइल हॅलाइड्स. सेपरेशन डिफिकल्ट बनतं, सो लिहिलेलं आहे नॉट गुड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. त्यानंतर हायड्रोकार्बन्स मध्ये आपण बघणार आहे अल्कीन. अल्कीन मध्ये दोन टाईप करूया आपण. अल्किन्स दोन टाईपच्या असतात, एक तर सिमेट्रिकल अल्किन्स, नाहीतर अनसिमेट्रिकल अल्किन्स. ठीक आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आलं तर तुम्हाला दोन रूल यूज करायचे आहेत. एक तर यूज करायचं आहे मार्कोनिकॉफ रूल, MR, नाहीतर यूज करायचं आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल सगळीकडे यूज करू शकताय. अँटी मार्कोनिकॉफ रूल कंडिशनल आहे, कंडिशनल आहे. तिथे HBr पाहिजे इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. ठीक आहे, कोणताही पेरॉक्साइड चालेल, हायड्रोजन पेरॉक्साइड, बेन्झाइल पेरॉक्साइड, ऍसिटिल पेरॉक्साइड, पण पेरॉक्साइड पाहिजे.
आणि तो पेरॉक्साइड HBr सोबत पाहिजे. ठीक आहे, चला मॅम सिमेट्रिक अनसिमेट्रिक वाला काय फंड आहे तो एकदा सांगा. CH2 डबल बॉन्ड CH2. डबल बॉन्डला बघा दोन्ही साईडला सेम ग्रुप लागले, तिकडेही CH2 इकडेही CH2, दॅट इज सिमेट्रिक. सिमेट्रिक असेल चॅट मध्ये सांगा काय लिहून दिलेलं. अल्कीन मध्ये काय टाकायचं HX आणि अल्केन मध्ये काय टाकायचं असतं X2. व्हेरी नाईस. अल्केन मध्ये X2, त्यात पण तुम्ही F2 टाकू शकता का? नाही. कोण टाकू शकणार मग? क्लोरीन, दॅट इज Cl2 पुट करू शकताय किंवा Br2 पुट करू शकताय किंवा I2 पुट करू शकताय. फ्लोरिनेशन नाही. फ्लोरिनेशन खूप फास्ट होतं, इतकं फास्ट की काय आहे ते एक्सप्लोजिव्ह आहे. सो ट्रेंड विचारली तर अशीच ट्रेंड लिहायची तुम्हाला. इथे सिंगल एरो देतील तरी त्याला टिक करा. त्याच्यानंतर अल्कीन मध्ये HX पुट करायचंय तर मी पुट करते HCl. ओके, HCl. डबल बॉन्ड रफ करा, एका साईडला H जाऊ दे, एका साईडला Cl जाऊ दे. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये असं म्हणतात निगेटिव्ह पार्ट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन. पण इथे बघितलं तर दोन्हीकडे पण सेम आहेत. सो एक पार्ट Cl समजा इकडे जात असेल तर दुसरा पार्ट इथे जाईल. काय होईल याचं प्रोडक्ट? CH3 सिंगल बॉन्ड CH2Cl. डबल बॉन्डच्या अक्रॉस H आणि Cl ला ऍड करायचंय. मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल स्टेट्स दॅट निगेटिव्ह पार्ट कोणाचा? ऑफ रिएजंट म्हणजेच तुमचा HX मध्ये निगेटिव्ह काय असणार आहे? X मायनस विल अटॅक ऑन that carbon which have काय? less number of hydrogen atom. आणि तो कार्बन अनसॅच्युरेटेड पाहिजे, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला पाहिजे. मी याला एक्सप्लेन करते. भरपूर एक्झाम्पल्स मी घेणार नाहीये कारण मलाही लक्षात ठेवायचंय की हे डिटेल लेक्चर नाहीये, हा आपला चाललाय वन शॉट. ठीक आहे, PYQचा तो पण स्टार्ट. मी असं काहीतरी अल्कीन घेतली, हे समजतं तुम्हाला ना. डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला सेम सबस्टिट्यूशन नाहीये, डबल बॉन्डच्या इकडे काहीच नाहीये, तिकडे लॉंग चेन दिसतीये म्हणजेच अनसिमेट्रिक आहे. अनसिमेट्रिक मध्ये मी पुट करून दिलं तुम्हाला HBr दिलं म्हणजे मार्कोनिकॉफ. HBr आणि परऑक्साइड दिलं असतं तर अँटी मार्कोनिकॉफ. मग काय केलं असतं तुम्ही? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट. निगेटिव्ह पार्ट म्हणजे Br मायनस. हा कोण आहे इथे? CH2. हा कोण आहे इथे? CH. बाकी सगळीकडे जायचं नाही. अटॅक ऑन दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड वाल्याकडे जायचं. अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन. मग लेस नंबर तर इथे लिहा मग प्रोडक्ट 1 2 3 4. डबल बॉन्ड रफ केली, या ठिकाणी कोण अटॅक करणार आहे? Br. मग अपोजिट साईडला कोण जाईल? H. हा असेल तुमचा मेजर प्रोडक्ट. पण याचा अर्थ असा नाही की मायनर बनवायचाच नाही. मायनर बनवायचा ना. काय बनवणार? जस्ट अपोजिट. मॅम Br इकडे आणि H तिकडे. हा होईल तुमचा मायनर प्रोडक्ट. हा मेजर प्रोडक्ट, हा मायनर प्रोडक्ट. समजलं? निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. पण जर HBr पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये आला असता तर तुम्ही यूज केला असता अँटी मार्कोनिकॉफ रूल. म्हणजे सेम स्टेटमेंट, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅक ऑन दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन. मी फक्त पुढचं लिहिते, विच हॅव मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. विच हॅव मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. जसं की हाच मॉलिक्यूल घेऊया म्हणजे आयडिया क्लिअर होईल. तोच मॉलिक्यूल घेतलेला आहे, फक्त एरो वरती HBr नुसतं नाही आलेलं, HBr पेरॉक्साइड सोबत आलं. मॅम HBr आणि पेरॉक्साइड हा एकमेव असा मॉलिक्यूल आहे जो अँटी मार्कोनिकॉफ नुसार जातो. इथे CH2 आहे, इथे एक कार्बन 3 बॉन्ड बनवले, उरलेला चौथा हायड्रोजन. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव काय म्हणायचं आपल्याला? मोर नंबर ऑफ हायड्रोजन. सो इथे Br लागेल, डायरेक्टली लिहिते इथे Br लागेल,
इथे H. हा काय असेल आता, मेजर प्रोडक्ट प्लस उलटा बनवा इथे मॅम, हा काय असेल आता, मायनर प्रोडक्ट. मॉलिक्यूल तोच आहे, रिएजंट इथे HBr होता, तर मेजर कुठलाय मायनर कुठलाय व्यवस्थित बघा. पण जर HBr पेरॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये आला तर जो मेजर होता तो मायनर झाला, जो मायनर होता तो मेजर झाला. समजलं? मग आता मला फक्त एवढंच सांगा, मी क्वेश्चन मध्ये लिहून दिलेलं आहे अल्कीन वरती HCl इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड, मार्कोनिकॉफ की अँटी मार्कोनिकॉफ. जे नुसतं रटाऊ स्टुडंट आहेत ते म्हणणार अँटी मार्कोनिकॉफ, चुकीचा आन्सर आहे. काय सांगितलंय रे इथे बघा ना, क्लिअरली लिहिलेलं आहे HBr पेरॉक्साइड मध्ये आलं तरच अँटी मार्कोनिकॉफ, बाकी सगळ्या टाइम्सला मार्कोनिकॉफ. निगेटिव्ह पार्ट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स. सीईटीचे स्टुडंट डायरेक्टली मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ रूल यूज करू शकतात, बट जस्ट फॉर नॉलेज मार्कोनिकॉफचे पण लिमिटेशन्स आहेत. मार्कोनिकॉफ सायंटिस्ट जेव्हा एक्सपेरिमेंट करत होते त्यांनी फक्त त्याच मॉलिक्युल्स वरती एक्सपेरिमेंट केली आहे जिथे त्यांचा रूल करेक्ट आला, बट परत मार्कोनिकॉफ रूल पण चुकायला लागतो. अगेन का, कारण मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन इंटरमिजिएट बनतो आणि तुम्हाला आता माहित झालंय जिथे कार्बोकॅटायन बनतो तिथे रिअरेंजमेंट होते. बट सीईटीचे स्टुडंट्स यू कॅन गो दॅट डायरेक्टली मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ यूज करू शकता. ठीक आहे, हा पार्ट. एक क्वेश्चन दाखवायचंय तुम्हाला, व्हायोलेशन ऑफ मार्कोनिकॉफ रूल. क्विकली बघा, पहिलं तर हे नोट करा, आणि ज्याला स्वतःला माहितीये की बाबा माझा IQ बऱ्यापैकी कमी आहे त्यांनी इथेच थांबवा, पुढच्या स्लाइडला जा लगेच. त्या लोकांनी अँटी मार्कोनिकॉफ मार्कोनिकॉफचे व्हायोलेशन रूल्स बघायची गरज नाहीये. क्लिअर झालं सगळ्यांना? चला, ज्यांना शिकायचे ते इथे आले असतील आता. व्हायोलेशन ऑफ मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल पाहायचे असं काहीतरी आहे. ही अल्कीन आहे, आपण पुट केलं HBr. मार्कोनिकॉफ रूलचेच व्हायोलेशन्स आहेत, अँटी मार्कोनिकॉफचे नाहीये. सो मी इथे लिहिल्यानंतर मला लक्षात येतं की अल्कीन म्हणजेच काय, त्याच्याकडे पाय बॉन्ड आहे आणि पाय बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जातात रे, H+ कडे जातात. सो काय स्ट्रक्चर तयार होईल इथे, हे असं होतं. पाय बॉन्ड कोणाकडे गेली, H+ ला आणायला गेली, आणि कोणाला घेऊन आली, हा मॅम H+ ला घेऊन आली. तो H मी इथे लावते, आणि जर त्या कार्बनने H ला आणलं असेल तर या कार्बनवरती डेफिशियन्सी झाली. म्हणजे प्लेनली सांगते तुम्हाला हा जो डबल बॉन्ड आहे, हा जो डबल बॉन्ड इथे दिलाय, ठीक आहे, याच्या दोन्ही एंडला एक साइडला पॉझिटिव्ह चार्ज आणि एक साइडला निगेटिव्ह चार्ज द्यायचा आहे. परत बघा काय सांगते, हा जो व्हाईट कलरचा आता मी पाय बॉन्ड लिहिलेला आहे, हा रफ करायचा आणि मनातल्या मनात एक साइडला निगेटिव्ह एक साइडला पॉझिटिव्ह इमॅजिन करा. आणि तुम्ही असंच इमॅजिन कराल, कारण जर उलट केलं असतं की नाही मॅम आम्हाला असं सांगा इथे पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह, तर तो कार्बोकॅटायन प्रायमरी दिसतो सगळ्यांना. हा कार्बोकॅटायन कॅन यू सी प्रायमरी, पण माझा इथला कार्बोकॅटायन सेकंडरी आहे. मग कोण स्टेबल असणार आहे, 2 डिग्री कार्बोकॅटायन आर मोर स्टेबल. सो मी तो रफच करते, समजलं. एक साइडला पॉझिटिव्ह एक साइडला निगेटिव्ह चार्ज द्यायचं, सच दॅट बनने वाला कार्बोकॅटायन इज स्टेबल. आता हा स्टेबल कार्बोकॅटायन आहे, मग मला चेक करून सांगा इथे. आता पहिला तर जिथे निगेटिव्ह आहे तिथे H+ जाणार, म्हणून मी इथे H लावून घेतलेलं. ठीक आहे, निगेटिव्ह आहे तिथे कोण जाणार आहे, H+. मग मॅम पॉझिटिव्ह आहे तिथे Br जाणार का, पण लगेच नाही जाणार, कार्बोकॅटायन आहे ना. मग रिअरेंजमेंट, हा कार्बोकॅटायन किती डिग्रीचा होता, 2 डिग्री कार्बोकॅटायन. तुम्हाला माहितीये मग रिअरेंजमेंट मे बी पॉसिबल. बाजूच्या कार्बनला जाऊन विचारलं तुझ्याकडे हायड्रोजन आहे का, तो म्हटला आहे. मग म्हटला चल करू शिफ्ट, आणि झाली यांच्यामध्ये हायड्राइड शिफ्ट. हायड्राइड शिफ्ट कसं बनणार आहे, हा बॉन्ड ऍज इट इज, वरचा बॉन्ड ऍज इट इज, इकडचा हे बॉन्ड बनला, वरती हा बॉन्ड आहे, H नाही लिहिला तरी चालतो. हा येलो कलरचा H इथे आला असणार आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज इकडे गेला असणार आहे. हायड्रोजन मी लिहित नाहीये पण तुम्हाला नकळतपणे माहिती असू दे, हा हायड्रोजन इकडे आलाय, हा हायड्रोजन इकडे आलाय आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे गेलाय.
बरोबर. चला मग हे बनलं. हा तर मॅम 3 डिग्रीचा कार्बोकॅटायन झाला. येस, आणि मला तेच शिकवायचं होतं की मार्कोनिकॉफ रूल मध्ये सुद्धा कार्बोकॅटायन बनतो, आणि जर कार्बोकॅटायन बनत असेल तर तो पण रिअरेंज होतो. सो तुम्हाला डबल बॉन्ड जी दिसते ती रफ करायची आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज द्यायचं, सच दॅट पॉझिटिव्ह चार्ज जिथे देताय तो मोर स्टेबल कार्बोकॅटायन पाहिजे. पण 2 डिग्रीपेक्षा मोर स्टेबल कधी होऊ शकतो? हायड्राइड शिफ्टने. मग हायड्राइड शिफ्ट करायची, हायड्राइड शिफ्ट करून बघायचं 3 डिग्रीचा झाला का, आणि आता त्याच्यावरती तुमचा बीआर अटॅक करू शकतो. मी डायरेक्टली लावणार आहे आता. पॉझिटिव्ह चार्ज जिथे आहे तिथे डायरेक्टली बीआर. समजलं. आता जे स्टुडंट्सना हे माहिती नाही तो काय केला असता बघा. निगेटिव्ह पार्ट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर, कारण इथे तर CH2 आहे आणि इथे कोण असणार आहे CH. इथे अटॅक केला असता. इथे आहे का अटॅक? कुठे अटॅक? समजलं. पण सीईटी अशा लेवलच्या क्वेश्चन्स कडे जाणार नाही. सो तुम्ही नाही पार्ट केला तरी चालेल, पण ज्याला केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफच जायचंय त्याला ही गोष्ट माहिती पाहिजे होती. नाईस. चलो, थँक्यू. हे पार्ट बघणाऱ्या स्टुडंट्ससाठी खरंच हॅट्स ऑफ की तुम्ही फार पेशंटली हे व्हिडिओ सगळे बघताय. जाऊया पुढच्या पार्टकडे. चलो, आता पहा, आपण हायड्रोकार्बन्स मध्ये अल्केन्स, नॉट गुड मेथड, फ्री रॅडिकल मेकॅनिझम पाहिलं. येस. अल्कीन मध्ये मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ पाहिलं. त्यानंतर आहे हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. 2 टाईपचे आहेत, स्वार्ट्स आणि फिंकल्स्टन. आणि तिथे देखील मी सांगितलेलं एफ ला एफ मॅच करायचं नाही. या रिएक्शन्स नेमक्या आल्या का? तुम्हाला मी सांगितलं अल्काइल क्लोराइड कॅन बी बेस्ट प्रिपेअर्ड बाय डार्झन्स मेथड. तर अल्काइल क्लोराइड माझ्याकडे फार चांगल्या अमाऊंट मध्ये आहेत. अल्काइल क्लोराइड्स वरती समजा मी पुट केलं मेटॅलिक फ्लोराइड. कोणता मेटल फ्लोराइड? सिल्वर एक मेटलच आहे ना. सो सिल्वर फ्लोराइड पुट केलं. ज्या रिएक्शन मध्ये शक्यतो मेटल असतात ना तिथे ड्राय ऍसिटोन, ड्राय इथर सारखे सॉल्व्हंट यूज केले जातात. आणि रिएक्शनच नाव आहे हॅलोजन एक्सचेंज, म्हणजे टेन्शनच नाही, नो मेकॅनिझम. सीईटी वाले स्टुडंट तुम्ही लक्षात ठेवा, अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करण्यासाठी फ्रॉम अल्कोहोल युझिंग HX लाच मेकॅनिझम आहे. मग PX3, PX5, SOCl2 नो मेकॅनिझम. मार्कोनिकॉफ, अँटी मार्कोनिकॉफ नो मेकॅनिझम. सीईटी लेवल, सीईटी लेवल. त्याच्यानंतर पुढे हॅलोजन एक्सचेंज नो मेकॅनिझम, म्हणजे मेकॅनिझम एकाच पार्ट मध्ये होती. हॅलोजनला एक्सचेंज करा, आता काय बनेल? RCl चं बनलं RF. अल्काइल फ्लोराइड बनवायच्या मेथडला काय म्हणतात? स्वार्ट्स. मी डायरेक्ट फ्लोरिनेशन करू शकत नव्हते बिकॉज एक्सप्लोजिव्ह आहेत आपल्या रिएक्शन. तर मग आपल्याला असं करायला पाहिजे, हॅलोजन एक्सचेंज करून. समजतं? फिंकल्स्टन रिएक्शन काय आहे मॅम? फिंकल्स्टन रिएक्शन काय आहे? फिंकल्स्टन रिएक्शन मध्ये अल्काइल कोणी घ्या, कोण चांगल्या प्रकारे बनवलाय? अल्काइल क्लोराइड, किंवा काही वेळा ते अल्काइल ब्रोमाइड्स पण घेतील, कारण अल्काइल क्लोराइड आणि अल्काइल ब्रोमाइड फार चांगल्या पद्धतीने आपण बनवलेले असतात. ब्रोमाइड सोबत दाखवतो, Cl सोबत तुमचं तुम्ही करा. कोणताही मेटॅलिक आयोडाइड टाका. मेटॅलिक आयोडाइड, सोडियम हा मेटल आहे ओळखतं ना. आयोडाइड मेटल आला तर शक्यतो सॉल्व्हंट ड्राय इथर किंवा ड्राय ऍसिटोन असतो. जस्ट तुम्हाला हॅलोजन एक्सचेंज करायचे. बीआर जाऊन कोण येणार आहे? आय. अल्काइल आयोडाइड बनला. मॅम फ्लोरिनेशन होत नव्हतं म्हणून स्वार्ट्सने केलं असेल, पण आयोडिनेशन तर होत होतं ना. तर आयोडिनेशनची जी प्रोसेस असते, ती असते रिव्हर्सिबल. ती कशी असते? रिव्हर्सिबल. पण त्याला डायरेक्ट इरिव्हर्सिबल करण्यासाठी सगळ्यात चांगली रिएक्शन म्हणून फिंकल्स्टन आपण करतो. ठीक आहे. फ्लोरिनेशन फार एक्सप्लोसिव्ह होतं आणि आयोडिनेशन फार स्लो होतं. का स्लो होतं? कारण ती रिव्हर्सिबल आहे, म्हणून आपण त्याला फिंकल्स्टन मेथडने करू शकता. आता क्वेश्चन्स करूया. चला, आयडेंटिफाय मेजर प्रोडक्ट ए इन द फॉलोइंग रिएक्शन. 2 ब्रोमो, 2 मिथाइल पेंटेन. पेंटेन म्हणजे 5 कार्बन, 1 2 3 4 5. 3 ब्रोमो म्हटलेत, 1 2 3. 3 ला लावलं मी ब्रोमो. 2 ला म्हटलेत मिथाइल. कोणासोबत रिएक्शन करायची आहे बघा त्याची? अल्कोहोलिक KOH.
मॅम आता जेवढा पार्ट शिकवला ना तुम्ही त्याच्यात आई शपथ सांगतो सगळा पार्ट डिटेलमध्ये बघितला, पण तुम्ही कुठेच अल्कोहोलिक KOH लिहून दिलेलं नाहीये. हा डेफिनेटली आपल्या सगळ्या रिॲक्शन्स अजून झालेल्या नाहीयेत. फक्त आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड केलं. इथे रिॲक्टंट मध्ये अल्काइल हॅलाइड आला, याचा अर्थ हा क्वेश्चन रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स मधल्या पुढच्या पार्ट मधल्या, पण तरी पण आपण हा सॉल्व्ह करूया. मी इथेच तुम्हाला ती रिॲक्शन शिकवतीये. रिॲक्शनचं नाव आहे अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. अल्फा बीटा एलिमिनेशन रिॲक्शन. कंटिन्यू करा किंवा फक्त याला बीटा एलिमिनेशन सुद्धा म्हणतात. अल्फा बीटाच्या ऐवजी बीटा एलिमिनेशन किंवा 1,2 एलिमिनेशन असं सुद्धा म्हणतात. 1,2 एलिमिनेशन. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याला नाव द्यायचं अल्फा, आणि त्याच्या बाजूला कुठल्याही बाजूला, राईट बाजूला, लेफ्ट बाजूला, टॉप बाजूला, बॉटम बाजूला, कुठल्याही बाजूचा लागून असणारा कार्बन हा तुमचा बीटा असणार. या बाजूचा बीटा 1 आहे तर मी या बाजूचा काय करते बीटा 2. करू शकाल इतका पार्ट? ओके. मग बघा तुम्हाला काय करायचंय, ट्रिक सांगते डायरेक्टली. अल्फा कोणाला म्हटलाय रे? ज्याच्यावरती हॅलोजन आहे. तर अल्फा वरून हॅलोजन रिमूव्ह करायचा, बीटा वरून हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि दोघांच्या मध्ये द्यायची डबल बॉन्ड. एवढं केलं की प्रोडक्ट आलं. हे कधी करायचं? जेव्हा तुम्हाला अल्काइल हॅलाइड वरती रिॲक्टंट कोण असणार आहे आता? अल्काइल हॅलाइड, आणि एरो वरती अल्कोहोलिक KOH दिसतोय. घ्या शपथ, अल्कोहोलिक KOH असेल तरच, अल्कोहोलिक KOH असेल तरच काय करायचं? पहिल्यांदा तुम्ही हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्याला म्हणायचं अल्फा, त्याच्या बाजूचा बीटा, या बाजूला पण आहे सो बीटा 2. अल्फा वरून हॅलोजन रिमूव्ह करा. ठीक आहे, वरचा मिथाइल ऍज इट इज. अल्फा वरून Br निघून गेला. कोणता प्रोडक्ट बनवूया पहिला? बीटा 1. बीटा वरून काय रिमूव्ह करायचंय? हायड्रोजन रिमूव्ह केला आणि दोघांच्या मध्ये काय द्यायचंय आपल्याला? डबल बॉन्ड. बघा अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड आली तर असाच प्रोडक्ट दिसेल का? प्लस बीटा 2 पासून केलं असतं तर कसं दिसलं असतं? ही लॉंग चेन आधी ड्रॉ करून घेतली. अल्फा वरून ब्रोमीन गेला, बीटा वरती मिथाइल ऍज इट इज, CH3 जो आहे तो ऍज इट इज. बीटा वरती हायड्रोजन आहे. बघा हा कार्बन आहे ज्याने 3 बॉन्ड बनवलेत, म्हणजे एक H आहे, तो H रिमूव्ह करायचा आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे? डबल बॉन्ड. सो ती एक अल्कीन भेटली, ही एक अल्कीन भेटली, म्हणजेच अल्फा बीटा एलिमिनेशनचा प्रोडक्ट अल्कीन असते. 2 प्रोडक्ट बनले तर मेजर अल्कीन बनवायची. मेजर अल्कीन इज गिवन बाय सेटझेफ रूल. सेटझेफ रूल. सेटझेफ रूल स्टेट्स दॅट, लिहा आता तुम्ही. सेटझेफ रूल स्टेट्स दॅट मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन इज द मेजर प्रोडक्ट. म्हणजेच तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्डला जाऊन काय करायचं? एक छोटासा रेक्टँगल बनवायचा, त्याच्या जस्ट बाजूला किती अल्फा हायड्रोजन आहेत ते काउंट करायचे. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूचा कार्बन अल्फा असतो, सो ते 3 आहे आणि इकडे 1 आहे. सो टोटल याच्याकडे 4 अल्फा हायड्रोजन आहेत. कार्बन कार्बन डबल बॉन्डला रेक्टँगल केलं तर या बाजूला 3, वरती 3 आणि या बाजूला 2. रेक्टँगलच्या जस्ट बाजूचे जे कार्बन आहेत त्याच्यावरचे हायड्रोजन काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 अल्फा हायड्रोजन. मोर द अल्फा हायड्रोजन. सेटझेफ रूल साठी दुसरी लाईन. मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन इज द मेजर प्रोडक्ट, हे पण ओके. आणि मोर द अल्फा हायड्रोजन, मोर इज द स्टेबिलिटी. मोर इज द स्टेबिलिटी. मग कोणता प्रोडक्ट बनवणार? वरचा की खालचा? खालचा. मेजर आणि वरती येतो मायनर. बनवायचे दोन्ही. मेजर विचारला तर हा, मायनर विचारला तर हा. आणि ट्रिक काय? हॅलोजन ज्या कार्बनला लागलाय तो अल्फा, त्याच्या बाजूचे बीटा. 2 बीटा आहेत, मी 2 प्रोडक्ट बनवले. 3 बीटा असते, समजा वरती पण बीटा असतात तर 3 प्रोडक्ट बनवले असते. आणि कसे बनवायचे? अल्फा वरून हॅलोजन, बीटा वरून हायड्रोजन, दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड. ठीक आहे. सीईटीचे स्टुडंट ट्रिक ब्लाइंडली फॉलो करा. आणि 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 मेजर कोण करायचं? मोर द अल्फा हायड्रोजन, मोर इज द स्टेबिलिटी. आता आन्सर सांगा. हा मेजर आहे, याचं नाव असणार आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ.
2-methyl pent 2-ene, 2-methyl pent 2-ene, ऑप्शन नंबर बी. सो मी सिक्वेन्स मध्ये तुम्हाला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड पर्यंतचा पार्ट इथे आपला संपला हॅलोजन एक्सचेंज सोबत. आणि रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड म्हणजे रिॲक्टंट आता अल्काइल हॅलाइड असणार आहे, त्याच्यापासून व्हेरियस प्रॉडक्ट्स बनवायचे आहेत. त्यातली पहिली रिॲक्शन पण झाली आपली बीटा एलिमिनेशन, 1,2 एलिमिनेशन. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड रिॲक्ट विथ HBr? कोण कंपाऊंड आहे जो HBr सोबत रिॲक्ट करतोय टू फॉर्म 1-bromo 1-methyl सायक्लोहेक्झेन? जेव्हा असं IUPAC दिलं असेल तर आधी लास्टचा पार्ट रीड करायचा. सायक्लोहेक्झेन केला का ड्रॉ? त्याला म्हणतात 1-bromo 1-methyl, म्हणजे फर्स्ट कार्बनलाच ब्रोमीन आहे, फर्स्ट कार्बनलाच मिथाईल आहे. ठीक आहे, हे बनवायचंय. कोणापासून बनवलं असेल? आताच शिकवलं ना मी तुम्हाला. सांगा बरं, कोणामध्ये आपण हा HX पुट केलेला आहे? कोणामध्ये? एक तर अल्कोहोलमध्ये, अल्कोहोलमध्ये पुट केलं की नाही HX? येस. अजून अल्कीन मध्ये, अजून कुठे? अल्कीन मध्ये. सो याचा अर्थ एक तर इथे अल्कोहोल आहे, नाहीतर इथे अल्कीन आहे. चला ऑप्शन मध्ये कोण कोण आहे त्यांना चेक करून येऊ. हा तर अल्केन आहे, सायक्लो अल्केन आहे, कट मारते. हा अगेन मॅम सायक्लो अल्केन आहे, कट मारते. ही अल्कीन आहे बघा, ही अल्कीन आहे, असू शकतं. ही तर बेन्झीन आहे. बेन्झीन आणि अल्कीन मध्ये डिफरन्स आहे. बेन्झीन इतकी स्टेबल असते ना, ती रिॲक्शनच करत नाही रे, ती कधी आपली अरोमॅटिसिटी लीव्ह करत नाही. मग हे पण नाही. मॅमच्या फक्त चार्ट वरती तुम्ही टिक करू शकता की करेक्ट ऑप्शन काय आहे. रिॲक्शन करायची पण गरज नव्हती. आणि आता ऑप्शन तुम्हाला सापडलाय आणि मोस्टली मी अल्कीनच घेतली असती. का बघा, कारण मी तुम्हाला हे पण सांगितलेलं HBr ऍज इट इज लिहून देत नाहीत. अल्कोहोल असता तर त्यांनी काय लिहिलं असतं? NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, बरोबर ना? डायरेक्टली HBr लिहिलंय म्हणजे पक्का कोण आहे? अल्कीन आहे. आणि कोणता रूल यूज करतो आपण अल्कीन वरती? निगेटिव्ह पार्ट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इथे हायड्रोजनच नाहीये आणि इथे CH आहे. 1, 2, 3, 4. इथे हायड्रोजनच नाहीये, तो इथे अटॅक झाला. ही डबल बॉन्ड अशी आहे बघा. बनलं का? 1-bromo 1-methyl सायक्लोहेक्झेन, 1-bromo 1-methyl सायक्लोहेक्झेन. इथे Br नाही पाहिजे. क्वेश्चन बघा, तिथे मिथाईल आहे आणि Br आता येऊन अटॅच होईल तेव्हा 1-bromo 1-methyl होणार आहे. नेक्स्ट जाते आता मी. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड रिॲक्ट फास्टली विथ HBr? एकदम फास्ट कोण रिॲक्ट करेल HBr सोबत? आता परत तोच क्वेश्चन आहे, सेम फॉर्मॅट मधला. HBr सोबत कोण फास्ट रिॲक्ट करेल आपल्याला असं विचारलंय. मग HX आपण दोघांमध्ये टाकलेला. एक तर आपण पुट करतो अल्कीन मध्ये, नाहीतर आपण पुट करतो अल्कोहोल मध्ये. चॉईस होती तुम्हाला चेक करायची, तुम्ही चेक केलं, अल्कीनला टिक केलं. आता चॉईस मध्ये अल्कोहोल दिसतायत तर अल्कोहोलला टिक करणार. आणि मला सांगा, लिहून दिलंय की नाही मी हे? 3 डिग्री अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन 2 डिग्री देन 1 डिग्री. दिलं की नाही? मग यामध्ये 3 डिग्री कोण आहे? OH ज्याला अटॅच्ड आहे तो पुढे एकालाच अटॅच्ड आहे. OH ज्या कार्बनला अटॅच्ड आहे तो पुढे 2 कार्बन्सना अटॅच्ड आहे. इकडे आणि इकडे 2 डिग्री, इथे 2 डिग्री, पण इथे 3 डिग्री. सो फास्टेस्ट कोण देणार आहे? 3 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज फाउंड व्हेन प्रोपीन इज हीटेड विथ ब्रोमीन ऍट हाय टेम्परेचर? ऍड करा, कॉन्सेप्ट मध्ये ऍड करा. अल्फा बीटा एलिमिनेशन नंतर अलायलिक सबस्टिट्यूशन टाका. अलायलिक सबस्टिट्यूशन. आय होप तुम्ही एवढे तरी स्मार्ट आहात की तुम्हाला अलाइल कार्बन माहिती आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूच्या कार्बनला अलाइल असं म्हणतात. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूच्या कार्बनला अलाइल असं म्हणतात. सो समजा आपल्याला दिलं प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि काय पुट करतायत ते बघा, Br2 आणि काय म्हटलंय ऍट हाय टेम्परेचर. सो थोडस मी काय करते, हिटिंग इफेक्ट लावते. मॅम तुम्ही तर सांगितलेलं आम्हाला अल्कीन असेल तर HX पुट करा.
आणि अल्केन असेल तर X2 पुट करा, बरोबर आहे ना. पण आता काय झालं मॅम, अल्कीन सोबत X2 आलाय, बघा बरं आलाय का. हेच ओळखायचंय, अल्कीन सोबत X2 येणं म्हणजे अलायलिक सबस्टिट्यूशन आहे. अलायलिक सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूच्या कार्बनला म्हणतात अलाइल. सबस्टिट्यूशन करायचंय म्हणजे हायड्रोजनचं जाणं आणि Br येणं. लिहा आता मग, CH3 चा काय झाला, CH2, एक हायड्रोजन गेला, Br आला, बाकी ऍज इट इज CH डबल बॉन्ड CH2. कसं ओळखायचं अलायलिक सबस्टिट्यूशन, मॅम मी अल्कीन मध्ये HX सांगितलेलं आणि अल्केन मध्ये X2, पण कधी अल्कीन मध्ये X2 आलं ते पण हाय टेम्परेचर दिलेलंच असतं पक्का, तर तुम्ही करणार अलायलिक सबस्टिट्यूशन. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूचा जो कार्बन आहे त्याचा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि काय लावणार तुम्ही, हॅलोजन, जो काही दिलेला हॅलोजन आहे तो. सो काय टिक करायला पाहिजे, IUPAC नुसार अल्कीनला प्रायोरिटी, IUPAC नुसार अल्कीनला प्रायोरिटी. दोन दोन कॉन्सेप्ट चेक केले तुमचे, अल्कीनला प्रायोरिटी देताय की हॅलोजनला, तर अल्कीन गेट्स मोर प्रायोरिटी दॅन हॅलोजन. सो नाव काय होईल, 3-ब्रोमो प्रोपीन, 3-ब्रोमो प्रोपीन, ऑप्शन नंबर डी. Which of the following is formed when propene is heated with chlorine at high temperature? बघा परत काय केलं, प्रोपीन म्हणजे हाच मॉलिक्यूल, heated with chlorine at high temperature म्हणजेच काय रे, अल्कीन वरती X2, अल्कीन वरती X2, अलायलिक सबस्टिट्यूशन असणार आहे. डबल बॉन्डला टच पण नाही करायचं, अलायलिक साइडला Cl, तो वरती ब्रोमीनच्या टर्म्स मध्ये विचारलाय, हा क्लोरीनच्या टर्म्स मध्ये. नाव काय होणार आहे याचं सुद्धा सेम ना, 1 2 3, 3 क्लोरो प्रोपीन, प्रोपीन. क्लिअर झालं. सो पहिलं झालं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड, तो चार्ट झाल्यावर झालं आपलं अल्फा बीटा एलिमिनेशन. त्यानंतर आपण केलं अलायलिक सबस्टिट्यूशन. आणि छोटीशी क्यूटशी हिंट आहे की अल्कीन मध्ये मॅमनी HX सांगितलंय आणि अल्कीन मध्ये X2, पण कधी उलट झालं तर अलायलिक सबस्टिट्यूशन करायचं तुम्हाला. असं उलट होणारच नाही, अल्केन मध्ये HX असं उलट होणारच नाही. नेक्स्ट पार्ट कडे जाते मी. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड कन्वर्ट्स टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणजे असा मॉलिक्यूल आहे टू टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. मॅम बेस्ट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड थायोनिल क्लोराइड आहे ना. PCC मी असलं काही शिकवलेलंच नाही अजून, FeCl3 नाही शिकवलेलं आणि Cl2 शिकवलंय, पण हे कोणामध्ये पुट करायचं म्हणून सांगितलंय, अल्केन मध्ये. अल्कोहोल आहे, थायोनिल क्लोराइड पुट करा. बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन, कोणते गॅस बाहेर जातात, SO2 गॅस आणि Cl2, सॉरी कोण येते, HCl गॅस, SO2 आणि HCl. बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन डार्झन्स मेथड. वेन टर्ड ब्युटाइल ब्रोमाइड म्हणजे असा मॉलिक्यूल आहे, इज हीटेड विथ सिल्वर, सिल्वर म्हणजे Ag फ्लोराइड, द मेजर प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज, हे पण मॅमनी सांगितलंय, मेटॅलिक फ्लोराइड आला, मेटॅलिक फ्लोराइड आला, सिम्पली हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. समजलं ना. मग सांगा याचा IUPAC विचारलाय ना आपल्याला, हो. लॉंग चेन 3 कार्बनची आहे, इकडे कार्बन आहे, इकडे कार्बन आहे, इकडे कार्बन आहे. सो लॉंग चेन 3 कार्बनची आहे, 1 2 3. 2 फ्लोरो 2 मिथाइल प्रोपेन, 2 फ्लोरो 2 मिथाइल प्रोपेन, ऑप्शन नंबर बी ला टिक करा. ठीक है, चलो नेक्स्ट. What is product obtained when ethanol is treated with thionyl chloride? Ethanol CH3 CH2OH with thionyl chloride लिहून दिला की नाही. थायोनिल क्लोराइड म्हणजेच कोण, SOCl2. आता सांगा मॅम, थायोनिल क्लोराइड PCl5 PCl3 किंवा PX3 PX5 SOCl2, नो रिअरेंजमेंट. खुश झालो आम्ही, OH काढलं आणि डायरेक्टली काय लावणार आहे, Cl. समजलं ना काय काय म्हटलं मी आता. PX5 टाईप काय दिलं असेल किंवा PX3 टाईप किंवा SOCl2 टाईप, नो रिअरेंजमेंट, काही मेकॅनिझम करायची गरज नाही. जिथे OH आहे तो रिमूव्ह करायचा आणि डायरेक्टली तिथे रिस्पेक्टिव्ह हॅलोजन लावायचा. इथाइल क्लोराइड बनला, इथाइल क्लोराइड. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज युज्ड फॉर कन्वर्जन ऑफ
अल्काइल क्लोराइड टू अल्काइल आयोडाइड. सांगा कोणती असणार आहे? फिंकल्स्टन रिएक्शन. वरती फिटिक लिहिलं रॉंग, फ्रेडल-क्राफ्ट लिहिलं रॉंग, फिंकल्स्टन येस आणि स्वार्ट्स नाही. स्वार्ट्स कोणाची आहे रे? फ्लोरिनेशनची. इथं मला आयोडाइड विचारलंय. आयोडाइड साठी फिंकल्स्टन रिएक्शन. सो इथपर्यंतचा जो पार्ट होता तो बेस्ड होता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स वरचे क्वेश्चन, अल्फा बीटा एलिमिनेशन वरचे क्वेश्चन्स केले, येस ऑर नो, अलायलिक सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन्स केले. पण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भरपूर सारा डेटा तुमच्याकडे पोहोचलाय. थोडंसं टेक्स्टबुक रीड करून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथून पुढचा अर्धा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण करूया. ठीक आहे? कसा वाटला व्हिडिओ हे चॅट सेक्शन मध्ये नक्की सांगायचंय. लाईक करून सांगायचंय, कारण दॅट्स मोटिवेशन फॉर मी. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.